नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, हनुमान जयंती हा दिवस पवनपुत्र हनुमानाचा जन्म उत्सव म्हणून संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हनुमान हे अतुलित बलशाली आणि परमभक्त मानले जातात. हनुमान जयंतीचा दिवस आपल्याला शिकवतो की शक्तीचा वापर नेहमी बुद्धिमत्ता आणि भक्तीच्या जोडीने केला पाहिजे. निस्वार्थ सेवेचे ते जिवंत प्रतीक आहेत. संकटमोचन या नावाने ओळखले जाणारे हनुमान आपल्या भक्तांच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करतात. हनुमान जयंतीला केलेली उपासना मानसिक भीती, नकारात्मकता आणि बाहेरील बाधापासून संरक्षण आपले करत असते. हनुमान जयंतीच्या दिवशी आपण काही उपाय केल्यास आपल्या जीवनातील नकारात्मकता आणि जीवनातील भीती कायमची दूर होते. पौराणिक कथेनुसार हनुमानाने शनिदेवाला लंकेच्या रावणाच्या कैदेतून सोडवले होते. तेव्हा शनिदेवांनी वचन दिले होते की जो भक्त हनुमानाची भक्ती करेल त्याला शनीचा त्रास होणार नाही. म्हणूनच 7.7 किंवा इतर ग्रह दोषाच्या निवारणासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी विशेष उपाय केले जातात किंवा हनुमानाची उपासना केली जाते. हनुमानाशिवाय रामायण अपूर्ण आहे. त्यांनी प्रभू श्रीरामाप्रती दाखवलेली निष्ठा आणि समर्पण आजही आदर्श मानले जाते. हनुमान जयंतीचा दिवस हा केवळ एक देवतांचा जन्म उत्सव नसून तो स्वामी भक्त आणि समर्पणाचा उत्सव मानला जातो. या दिवशी काय करावे? हनुमान चालीसा पठण करावे. आत्मबळ वाढण्यासाठी हनुमान चालीसा या दिवशी पठण करणे अतिशय शुभ मानले जाते. भीमरूपी महारुद्रा या स्तोत्राचे पठण करून शक्तीची उपासना केली जाते. हनुमान हे रामभक्त असल्याने त्यांच्या जयंतीला श्रीराम नावाचा जप करणे त्यांना सर्वाधिक प्रिय वाटते. म्हणून या दिवशी श्रीराम या नामाचा जप अवश्य केला पाहिजे. तर मंडळी, या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान उरकल्यानंतर हनुमानाच्या मंदिरात जाऊन आपणास 5, 7 किंवा 11 वेळा हनुमान चालीसा म्हणायचा आहे. यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे, सर्व बाधा, सर्व संकट दूर होतात. तर मंडळी, या दिवशी आपणास पिंपळाच्या पानावर श्रीराम असं लिहायचं आहे आणि हनुमानाच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि तिथेच बसून 11 वेळा हनुमान चालीसा म्हणायचा आहे. हनुमान चालीसा म्हटल्यानंतर जे पान तुम्ही हनुमानाच्या चरणी अर्पण केलेलं आहे ते पान हातात घ्यायचं आहे आणि हनुमानाच्या पायाचा सिंदूर त्या पानावर लावायचा आहे आणि त्या पानाची घडी घालून तो पान आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचा आहे. असं केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. तर मंडळी, शिक्षणात अडथळे आहेत, नोकरी लागत नाही, मनासारखी नोकरी लागत नाही, खूप प्रयत्न करूनही नोकरीमध्ये अडथळे येत आहेत. घरामधील आणि जीवनामधील प्रत्येक अडचणीवर हा रामबाण उपाय असणार आहे. म्हणून जीवनातील कसलीही अडचण असल्यास हनुमान जयंतीच्या दिवशी हा उपाय जर तुम्ही केलात तर त्या सर्व अडचणी दूर होतात. शक्य असेल तर या दिवशी रामचरित्रमानस यामधील सुंदर काढण्याचे पठण करावे. यामुळे मानसिक शांती आणि रखडलेली कामं मार्गी लागतात. हनुमानाला चमेलीच्या तेलात कालवलेला सिंदूर अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे जीवनातील संकटे दूर होतात. हनुमानाला बुंदीचा लाडू किंवा चण्याच्या पिठाचा म्हणजे बेसनचा लाडू अतिशय प्रिय आहे. या दिवशी हनुमानाला लाडूचा नैवेद्य दाखवून तो गरिबाला वाटल्यास आपल्या जीवनातील सर्व अडथळे आणि संकट दूर होतात. या दिवशी 5, 11, 21 किंवा 108 रुईच्या म्हणजे रुचकीच्या पानाची माळ, त्यावर श्रीराम लिहून त्याची माळ हनुमानाला अर्पण करावी. यामुळे आरोग्य प्राप्त होते आणि शनिदोष कमी होण्यास मदत होते. हनुमान हे प्रभू श्रीरामाचे परमभक्त आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी श्रीराम नामाचा जप होतो तिथे हनुमान प्रसन्न होतात. राम नामाचा जप या दिवशी किमान 108 वेळा तरी केला पाहिजे. पिंपळाच्या झाडाची पूजा या दिवशी अवश्य केली पाहिजे. संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे पितृदोष आणि ग्रहदोषापासून आपली मुक्तता होते. या दिवशी गरजू लोकांना अन्न, वस्त्र, लाल रंगाच्या वस्तू दान करणे अत्यंत फलदायी ठरत असते. हनुमान जयंतीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा आणि पूर्णतः ब्रह्मचर्य पाळणे आवश्यक आहे. तर मंडळी, हनुमानाला रुईच्या पानाची माळ आणि बुंदीचा लाडू अर्पण करणे ही अत्यंत प्राचीन आणि शास्त्रोक्त परंपरा मानली जाते.
या दोन्ही उपायाचे आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आपण जाणून घेऊया. रुईची पानं हनुमानाला अत्यंत प्रिय आहेत. असे मानले जाते की रुईमध्ये भगवान शिवाचा अंश असतो आणि हनुमान हे शिवाचेच अंश मानले जातात. ज्यांच्या पत्रिकेत शनी ग्रहाची 7.5 शनीची डहिया किंवा इतर दोष आहेत त्यांनी रुईच्या पानावर श्रीराम लिहून ती माळ हनुमानाला अर्पण करावी. यामुळे शनीच्या त्रासातून आपली कायमची मुक्तता होते. रुई हे एक औषधी वनस्पती आहे. हनुमानाला ही माळ अर्पण केल्याने घरातील आजारपण दूर होते आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारते. घराभोवतीची नकारात्मक ऊर्जा, मनातील भीती, अस्वस्थता, नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी रुईच्या पानाची माळ हनुमानाला अर्पण करणे प्रभावी मानले जाते. जर तुम्हाला कोणाकडून त्रास होत असेल किंवा विनाकारण अडचणी येत असतील तर रुईच्या पानाची माळ अर्पण केल्यास हनुमानाचे कवच आपणास प्राप्त होते. हा उपाय आपण नक्कीच केला पाहिजे. हनुमानाला गोड नैवेद्य, विशेषतः पिवळ्या रंगाचे लाडू अर्पण करणे खूपच शुभ मानले जाते. लाडूचा नैवेद्य दाखवल्यामुळे पत्रिकेतील मंगळ दोष कमी होतो आणि आयुष्यात स्थैर्य येते. जर तुमच्याकडे पैसा येत नसेल, पैसा टिकत नसेल, पैसा बरकत येत नसतील तर हनुमानाला बुंदीचा किंवा बेसनचा लाडू अर्पण केल्याने कामातील सर्व अडथळे दूर होऊन आर्थिक मार्ग मोकळा होतो. मोदक प्रिय गणपतीप्रमाणेच हनुमानाला लाडू प्रिय आहेत. श्रद्धेने हनुमानाला लाडू अर्पण केल्यास मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात. गुरु पिवळा रंग आणि मंगळ लाल रंग या दोन्ही ग्रहाच्या शुभ फळासाठी लाडूचा नैवेद्य हनुमानाला अर्पण करणे शुभ ठरते. जर तुम्हाला सतत कशाची तरी भीती वाटत असेल तर या उपायामुळे आत्मविश्वास आपणास वाढू लागतो. रखडलेली कामं, कोर्ट कचेरीचे प्रश्न किंवा व्यवसायातील अडचणी, व्यवसाय चालत नसेल, व्यवसायात अडचणी येत असतील किंवा नोकरीत अडचणी येत असतील तर बुंदीचा किंवा बेसनचा लाडू हनुमानाला अर्पण करणे शुभ ठरते. घरात विनाकारण होणारी भांडणे या उपायामुळे थांबू लागतात. तर मंडळी, हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला नागिलीच्या पानावर मोतीचूरचा लाडू किंवा बेसनचा लाडू ठेवून जर आपली मनोकामना हनुमानाच्या समोर सांगितलात तर आपल्या सर्व मनोकामना हनुमानजी नक्कीच पूर्ण करतात. या दिवशी श्रीराम नामाचा जप किंवा ओम हंग हनुमते नमः या मंत्राचा जप केल्यास जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटेला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.